मित्रांनो, तुमची जर मेष राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. कारण गुढीपाडवा म्हणजेच मराठी हिंदू नववर्षापासून काही गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला जर तुमची कुंडली बघायची असेल, पत्रिका बघायची असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, कर्ज असेल, नात्यात काही समस्या असतील, नोकरीत व्यवसायात काही समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, कुठल्याही काही समस्या असतील, तुम्हाला पत्रिकेत जाणून घ्यायचे असेल की तुमच्या पत्रिकेत कोणते दोष आहेत आणि त्यावर कोणते उपाय किंवा कोणत्या स्वामींच्या सेवा कराव्यात ज्यातून आपण बाहेर पडू शकतो, हे सगळं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा. पुढील माहिती आम्ही तिथे तुम्हाला समजू. मित्रांनो, नववर्षाचा पहिला आणि अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी 19 मार्चच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस मेष राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तन घडवणारा मानला जाईल. कारण गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, नवीन ऊर्जा, नवीन संधी आणि नवीन भाग्य घेऊन येणारा हा दिवस असतो. मेष राशी ही राशीचक्रातील पहिली रास आहे. त्यामुळे जेव्हा नवीन वर्ष सुरू होते तेव्हा त्याचा सर्वात जास्त प्रभाव हा मेष राशीवर दिसून येतो. आजचा हा व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत 19 मार्च गुढीपाडव्यापासून मेष राशीच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होणार आहेत, कोणत्या गोष्टी नक्की घडणार आहेत आणि कोणत्या संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, गुढीपाडवा हा दिवस विजय आणि शुभारंभाचे प्रतीक मानला जातो. मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस नवीन कामं सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा एखादे महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील तर गुढीपाडव्यापासून तुम्ही सुरुवात करू शकतात. यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल. मेष राशीच्या अनेक लोकांना गेल्या काही महिन्यात आर्थिक ताण किंवा अडचणी जाणवत असतील, पण गुढीपाडव्यापासून आर्थिक परिस्थितीमध्ये तुमच्या सुधारणा होणार आहे असे संकेत ग्रह देत आहेत. यामुळे अचानक नवीन उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला मिळू शकतात, थांबलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात, व्यवसायात नफा तुमचा वाढू शकतो. म्हणून या काळात नवीन संधीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, गेल्या काही काळात अनेक मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात कामात अडथळे होते, योजना त्यांच्या अर्धवट राहत होत्या, प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. तर अशा गोष्टी होत असतील, पण आता गुढीपाडव्यापासून अडथळे हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात नाते संबंधांमध्येही सुधारणा होऊ शकते. कुटुंबातील ताण तणाव कमी होऊ शकतो. जुन्या गैरसमजुती आता दूर होऊ शकतात. काही लोकांच्या आयुष्यात नवीन नातेसंबंध येऊ शकतात. म्हणून या काळात शांत आणि सकारात्मक राहणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, गुढीपाडव्यापासून मेष राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तुम्हाला तुमच्या निर्णयांवर विश्वास वाटेल आणि नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरासमोर गुढी उभारावी. त्यानंतर भगवान श्रीराम आणि सूर्यदेवाला नमस्कार करून प्रार्थना करावी आणि शक्य असल्यास एक तुपाचा दिवा तुमच्या घराबाहेर किंवा देवघरासमोर नक्की लावावा. असा एक छोटासा उपाय केल्याने घरात सकारात्मकता येते आणि वर्षभर शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन देते, पण यश मिळण्यासाठी मेहनत आणि योग्य निर्णय घेणे सुद्धा आवश्यक असते. म्हणून येणाऱ्या संधींचे योग्य फायदा करून घ्या. मेष राशीच्या लोकांसाठी 19 मार्च गुढीपाडवा हा नवीन सुरुवात घेऊन येतोय. नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येणारा हा दिवस आहे. जर तुम्ही सकारात्मक राहून मेहनत केली तर हे वर्ष तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे वर्ष ठरू शकते. हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर दिलेल्या नंबरवर मेसेज करून सुद्धा विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.